नमस्कार महाराष्ट्रातील तमाम श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, तसेच दिव्यांग पेन्शन योजना व इतर सर्व निराधार योजनांचे आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही हयातीचा दाखला काढला असेल तर तो ऑफलाईनमध्ये तालुक्याच्या ठिकाणी देणे गरजेचे आहे का, त्याचबरोबर जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला कधी येणार आहे, अशा व इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण सांगतोय, ज्यामध्ये हयातीचा दाखला। आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने बेनिफिशरी सत्यापन नावाचे एक ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन आणलेले आहे आणि त्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे आपण आपला हयातीचा दाखला काढू शकतो। अद्यापही 13,27,000 लाभार्थ्यांनी हा हयातीचा दाखला काढलेला नाही आहे। जसं मी काल सांगितलं त्याप्रमाणे अद्यापही जवळजवळ 13 लाख लोकांनी ते काम केलेलं नाही आहे। तर त्यांचं जे पेन्शन आहे तर ते संकटामध्ये निश्चित आहे, कारण आपण जर काही प्रक्रिया केली नाही तर त्यांना जागाच मिळेल की तुम्ही ते काम केलेलं नाही, अशा प्रकारे। ठीक आहे, आता जर तुम्ही ऑनलाईन दाखला काढलेला आहे, ज्यांनी काढलेला नाही त्यांनी काढून घ्या। ज्यांनी काढलेला नाही त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे महत्त्वाचं आहे की ज्यांनी ऑनलाईन दाखला काढलेला आहे अशा लाभार्थ्यांनी तो त्यांचा दाखला तालुक्याच्या ठिकाणी ऑफलाईनमध्ये जमा करायचा आहे का, आणि दुसरा प्रश्न आहे की ऑफलाईनमध्ये वेगळा हयातीचा दाखला द्यायचा आहे का। तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया। त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण दररोज संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दिव्यांग निराधार योजना असेल किंवा मग ज्या काही इतर योजना आहेत त्या योजनांची माहिती आपण पाहत असतो। तर बघा, जर तुम्ही ऑनलाईनमध्ये दाखला काढला आहे तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी हयातीचा दाखला जमा करण्याची गरज आहे का। तर बघा, याची गरज जी आहे तर ती तुम्हाला काही ठिकाणी आहेत, कारण बऱ्याच तालुक्याच्या ठिकाणी बरेच असे तालुके आहेत, जरी तुम्ही ऑनलाईन दाखला काढला आहे तर तेव्हा काढलेला स्क्रीनशॉट किंवा मग तुमच्याकडे जर त्याचा फोटो असेल तर त्या फोटोची प्रत तालुक्याच्या ठिकाणी मागत आहे, त्याची झेरॉक्स मागत आहेत। ठीक आहे, काही तालुक्यांमध्ये ते स्वीकारलं जात आहे, परंतु काही तालुक्यांचं असं आहे की तुम्हाला ते सांगतात स्वतःच की तुम्ही ऑनलाईन दाखला काढायचा आहे। ठीक आहे, ऑनलाईन हयातीचा दाखला काढायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की सर मग आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही कुठल्या मार्गाने जायला पाहिजे। तर तुम्हाला सांगू इच्छितो, शासनाने जो काल शासन निर्णय काढलेला आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हयातीचा दाखला हा जो आहे तर तो प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहे, तालुका स्तरावर तुम्ही शिबिर घ्या, तर तो मोबाईलच्या माध्यमातून काढा। त्यांचा जो हयातीचा दाखला आहे तर तो ऑनलाईन बेनिफिशरी सत्यापन या ॲप्लिकेशनमधून काढा, असं सरकारचं म्हणणं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे हयातीचा दाखला ऑफलाईन देण्याची एवढी काही गरज नाही, कारण जे काही लाभार्थी बाकी आहे तर वरूनच, म्हणजे जे काही वरचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं आहे की तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं जे आहे तर ते रजिस्ट्रेशन करून त्यांचा दाखला काढायचा आहे। आता मोबाईलच्या माध्यमातून म्हटल्यानंतर कोणी डेस्कटॉपवरती तर अजिबात काढणार नाही, बरोबर, मोबाईलवरतीच काढणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सर डेस्कटॉपवर काढता येतो का, तर वेबसाईटवरती तो दाखला काढणे शक्य आहे, परंतु मोबाईलवरून 2 ते 3 मिनटामध्ये ते काम होतं, त्यामुळे मोबाईलवरतीच काढलेला योग्य। ठीक आहे, याचा अर्थ असा झाला आहे की तुम्ही ऑनलाईन काढला असेल तर निश्चिंत राहा, पण तुम्ही ऑफलाईन काढला असेल तर मात्र ऑनलाईन काढणे गरजेचे आहे। ज्या लाभार्थ्यांनी ऑफलाईन सबमिट केला आहे अशा लाभार्थ्यांनी ऑनलाईन काढणे गरजेचे आहे, परंतु ऑनलाईन काढल्यानंतर ऑफलाईन करणे मॅन्डेटोरी नाही, किंवा नाही केला तरी एखाद्या वेळेस चालेल। ठीक आहे, तुमच्या तालुक्यामध्ये मागत असेल तर काढून घ्या, पण जर नसेल मागत किंवा नाही काढला ऑफलाईनचा तरी आता चालणार आहे, कारण वरून आदेश आहेत। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो देखील आहे की पैसे कधी येणार आहे, तुम्हाला जुलैचे पैसे कधी येणार आहेत। काही लाभार्थ्यांना जुलैचे पैसे मिळाले आहेत, परंतु श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र हे पैसे मिळालेले नाही आहेत। तर या आधीच मी तुम्हाला याचं कारण जे आहे तर ते स्पष्ट केलेलं होतं, कारण 13 लाख लाभार्थी जे आहेत ज्यांचे हयातीचे दाखले अद्याप आलेले नाही, यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती ज्येष्ठ नागरिक
या लाभार्थ्यांचा समावेश आहे. गावामध्ये जे खेड्यापाड्यामध्ये राहतात अशा ज्येष्ठ नागरिकांचा जास्तीत जास्त समावेश आहे. म्हणजे इतर देखील योजनेतील लाभार्थी आहेत, परंतु श्रावणबाळ योजनेचे जास्त लाभार्थी आहेत. त्यामुळे हे जे आहे तर ते पैसे जुलै महिन्याचे थोडे थांबवल्या गेलेले आहे. अधिकाऱ्यांचं शासनाचं असं म्हणणं आहे की एकाच वेळी सर्वांना पैसे मिळावे. जेव्हा ही संख्या काही 13 लाख लाभार्थ्यांचे एकाच वेळी दाखले निघणार का, तर अजिबात नाही. परंतु त्या 13 लाखचे 7-8 लाख किंवा 2-4 लाख जर वाढले तर आपल्याला ते पैसे लवकर मिळेल. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ते हयातीचे दाखले काढण्याची प्रोसेस सुरू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकते. कोणत्याही क्षणाला तुमच्या खात्यामध्ये पैसे केले जाऊ शकते. कारण सरकारला माहिती आहे की एका आठवड्यामध्ये किंवा काही दिवसांमध्ये हे 13 लाख तर दाखले निघणार नाही. सरकार गेल्या 1 वर्षापासून सांगत आहेत तर 15 ते 17 लाख लाभार्थ्यांचे दाखले निघले आहेत आणि पुढे देखील त्यांना जवळजवळ सर्वांचे दाखले काढायला 1 वर्ष लागणार आहे असं सरकारला माहिती आहे. आणि त्या कारणामुळे ते काही खूप वेळ वाट पाहणार नाही आहे, परंतु जेवढे शक्य आहेत तेवढे जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? सरकारने लवकर पैसे देऊन टाकले पाहिजे किंवा ज्या लाभार्थ्यांचे आहे त्यांना दिले पाहिजे का, याविषयी देखील तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत मांडू शकणार आहात. आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत ज्याची उत्तरे जाणून घेणं आपलं एक प्राथमिक कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण जाणून घेऊया या प्रश्नांच्या व्यतिरिक्त. तर बघा, आजचा जो आहे तर तो पहिला प्रश्न आहे. संतोष मोरे आपल्याला विचारतात, सर माझ्या आधार कार्डवरचे नाव बदलले आहे तर मला योजनेमध्ये काही अडचण येईल का? तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो संतोषजी, जर तुमच्या आधार कार्डवरचे नाव चेंज झाले आहे तर तुम्हाला योजनेमध्ये काहीही अडचण नाही आली पाहिजे. तुमची योजना जी आहे तर ती चालू राहील. पण आवश्यकता पडल्यास तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट करावे लागेल. ठीक आहे, कारण तुमचा आधार कार्डला सर्व गोष्टी लिंक असेल. त्यामुळे समजा जर तुमचं मोरे आता आडनाव तर चेंज होणार नाही, तुमचं नाव आहे, प्राथमिक नाव जे आहे तर ते चेंज झालेलं आहे, तर मग तुम्हाला सध्या अडचण येणार नाही. पण जर सिस्टमने पकडलं की यांचं नाव इथे मिसमॅच होत आहे तर मात्र तुम्हाला ते इतर डॉक्युमेंट्स देखील तुम्हाला अपडेट करणे अपेक्षित आहे. ठीक आहे, सध्या तरी अडचण येणार नाही, पण ती अडचण कधीही येऊ शकते, याची काळजी घ्या. त्याच्यामुळे आधार कार्डप्रमाणे इतर डॉक्युमेंट्सची नावं चेंज करणं देखील गरजेचं आहे. ठीक आहे. बरेच लाभार्थी विचारतात की सर NPCI आणि DBT यामध्ये काय फरक आहे? बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, NPCI हे नॅशनल पेमेंट सिस्टम आहे. ठीक आहे. आणि DBT ही देखील एक प्रणाली आहे. म्हणजे हे एक आपण असं जसं म्हणूया की तुम्ही एकमेकांना Google Payने पैसे पाठवता, तर एक मार्ग आहे. ठीक आहे. तर NPCI आणि DBT ह्या दोन संलग्नच आहे, परंतु थोडं याच्यामध्ये डिफरंट आहे. ठीक आहे. आता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि NPCI हे नॅशनल पेमेंट सिस्टम आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सांगू इच्छितो की जसं की तुमच्याकडे बघा, तुमचा मोबाईल नंबर असतो आणि तुमचं Google Pay, तर कधीकधी आपण मोबाईल नंबर पण प्रोव्हाइड करू शकतो पुढच्या व्यक्तीला आणि कधीकधी UPI ID पण आपण देऊ शकतो. की UPI ID असते बघा, आहे की नाही, तर ते आपल्या भारतामध्येच आहे. UPI ID हे भारतामध्येच आहे, पण UPI IDचा तुम्ही वापर करत नाही, सरळ मोबाईल नंबर देता. तर तशा प्रकारे आहे हे की दोन्ही याला एकच लिंक असला पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर आणि UPI ID जर वेगळा मोबाईल नंबर वेगळ्याला लिंक असेल तर ते थोडं मिसमॅच होतं एखाद्या वेळेस. तुम्ही दुसऱ्या नंबरचा जर UPI ID दिला तर तो तुम्हाला त्या खात्यामध्ये पैसे येत नाही. असं तुम्ही एकदा करून बघा की UPI ID वेगळा द्या आणि मोबाईल नंबर वेगळा द्या, असं मिसमॅच होतं. तर त्याप्रमाणे आहे हे, यामध्ये एवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. DBT आणि NPCI हे तुम्ही लिंक तुमचं असेलच. ठीक आहे, त्याच्यामुळे काहीही काळजी करण्याची गरज नाही. ते एकमेकाशी थोडंसं संलग्न आहे, पण त्याचे जे काही स्वरूप आहे, त्याचं जे काही आपण म्हणूया त्याचं काम तर एकच आहे तसं बघायला गेलं तर, पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला एवढं लक्षात आलेलं नसेल तर काळजी करू नका. ठीक आहे. पुढील प्रश्न देखील महत्त्वाचा आहे.
सामूहिक प्रश्न आपण म्हणूया. बऱ्याच लाभार्थ्यांचा फोन आणि मेसेज आणि कॉल्स येतात की सर 6 महिन्यांपासून पैसे आलेले नाही आहे, सर 5-4 महिन्यांपासून पैसे आलेले नाही आहे. आता 2 ते 3 महिने ठीक आहे, काही छोट्या मोठ्या कारणांमुळे होऊ शकते, पण जर तुम्हाला 6 ते 7 महिने पैसे आलेले नाही आहेत तर त्यामागे काही मोठी कारणं असू शकतात, ज्यामध्ये प्रामुख्याने तुमचे डिटेल्स मॅच न झाल्यामुळे किंवा तुमचे डॉक्युमेंट्स पूर्तता म्हणजे डॉक्युमेंट्स न मिळाल्यामुळे तुमचं नाव जे आहे तर ते येणाऱ्या यादीमधून कट केलं जाऊ शकते. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही काळासाठी होल्ड केलं जाऊ शकतं, म्हणजे तुम्ही ज्या योजनेतून लाभ घेता तर या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे यांना इथे होल्ड करा म्हणजे थांबवलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आता तुम्ही फक्त पैसे येत नाही आहे किंवा एखादा व्यक्ती सांगतो आहे की सर पैसे, मी सांगतो आहे की येईल किंवा एखादा यूट्यूबर सांगतो आहे, एखादा कोणीतरी सांगतो आहे की पैसे येईल, पण तसं नाही, तुम्हाला काही ना काही करणं गरजेचं आहे. आता 6 महिन्यांपासून पैसे येत नाही म्हणजे काहीतरी अडचण आहे. एखाद्या ऑफिसरला 6 महिने पगार भेटला नाही तर तो शांत राहील का? तर अजिबात नाही. 1 महिना जरी भेटला नाही तरी तो चौकशी करतो. त्याच्यामुळे तुम्हाला देखील चौकशी करावी लागेल की अडचण कुठे आहे, कोणत्या महिन्यापासून आहे, कशामुळे ती अडचण झाली असावी, या गोष्टी तुम्हाला देखील बघणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघाल तेव्हाच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळेल आणि तुमचं अनुदान चालू होईल. आणि आता 6 महिने झाले, 12 महिने झाले, 1 वर्ष झालं, ते पेन्शन तसंच थांबल्या राहील. 1 महिना ठीक आहे, 1 ते 3 महिने जर पगार झाला नसेल तर ती एक सामान्य अडचण असू शकते, परंतु त्यापेक्षा जास्त जर असेल तर काहीतरी मोठं कारण असण्याची देखील शक्यता असते. ठीक आहे, तर आजच्यापुरतं एवढंच. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.